हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत करते तुमचं चॅनलवर. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर मी आणि माझी वहिनी आणि माझे 2 मुलं आम्ही चाललो होतो तुळशीबागेमध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं मी आले आहे माहेरी. आणि जेव्हा मी माहेरी येते तेव्हा मला तुळशीबाग ही कंपल्सरी फिरलीच पाहिजे. तेव्हाच मला माहेरी आल्याची फिलिंग येते. तर मी जेव्हा पुण्यामध्ये येते तेव्हा मला तुळशीबाग आणि दगडूशेठ गणपती हे फिरायला खूप आवडतं आणि मी तिथे आवर्जून कायम जात असते, कारण की माझं अख्खं बालपण तिथे गेलेलं आहे. लहानपणापासून मी तुळशीबागेच्या आवारात राहिलेले आहे. म्हणजे हॉस्टेलला मी होते. एक 5वी ते 11वी पर्यंत मी हॉस्टेलला तुळशीबागेच्या इथे होते. माझ्या शाळेचं नाव होतं कैसव सुंदराबाई राठी मुलींची प्रशाला आणि सेवा सदन नावाचं हॉस्टेल होतं, वसतिगृह. ते सध्या आता नाही आहे. आता ते PGचं काहीतरी झालं आहे वाटतं तिथं. तर जेव्हा मी पुण्यामध्ये येते तेव्हा मी इथे येतेच म्हणजे येतेच. आणि जेव्हा मी इथे येते तेव्हा मला असं वाटतं की आता माझा प्रवास कंप्लीट झालेला आहे आणि मला माहेरी आल्याची फिलिंग येते. तर मस्तपैकी आम्ही दगडूशेठ गणपतीचं पहिल्यांदा म्हटलं दर्शन करून घ्यावं आणि आम्ही दर्शन करायला गेलो. खूप गर्दी होती, खूप म्हणजे प्रचंड. तिथे रोजच खूप गर्दी असते. आणि इथे समोरच दगडूशेठ गणपतीच्या समोरच भेडेवाडा म्हणून होता, तुम्हाला माहिती असेल सावित्रीबाईंचा वाडा, जो पहिली शाळा म्हटलं जातं नाही, आहेच पहिली शाळा, सावित्रीबाई फुलेंची पहिली शाळा भिडेवाडा. तर तिथेच त्याच्याजवळच असं एक सुंदर वाडा तयार होत होता आणि मी तुम्हाला तो दाखवला सुद्धा. तर खूप असा छान तिथे ना वाडा तयार होत होता. तुम्हाला दाखवते बघा, जर असं समोर गेले ना की आहे तिथे खूप छान वाडा तयार होत आहे. आणि मी जेव्हा तिथं जाते तेव्हा मी माझ्या मुलांना सोबत घेऊन जात असते, कारण की मी माझी शाळा आवर्जून त्यांना दाखवत असते आणि हे सगळं त्यांना आवार दाखवत असते, की नंतर त्यांना पण कळायला की ही माझ्या आईची शाळा आहे वगैरे असं. मग मी त्यांना कंपल्सरी मी गेले की तुळशीबागेत आणि माझ्या शाळेमध्ये त्यांना घेऊन जात असते आणि माझी शाळा दाखवत असते. तर आता भरपूर शॉपिंग करायची आहे, तुळशीबागेत एंट्री घ्यायची आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.